नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महापारेषण व महावितरण सराव संच 9 आज आपण अभ्यासणार आहोत. चला प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न पहिला बघा. वीज निर्मिती केंद्रापासून सुरू होणाऱ्या उच्च व्होल्टेजच्या ट्रान्समिशन लाईनना कोणती लाईन म्हणतात? बघा, वीज निर्मिती केंद्रापासून सुरू होणाऱ्या उच्च व्होल्टेजच्या ट्रान्समिशन लाईनना कोणती लाईन म्हणतात? बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे ए. प्रायमरी ट्रान्समिशन. बघा, वीज निर्मिती केंद्रामध्ये 11 केव्ही व्होल्टेजने ही वीज निर्मिती होत असते आणि त्या ठिकाणाहून त्याला स्टेप अप करून ट्रान्समिशन केले जाते. त्याला प्रायमरी ट्रान्समिशन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 2 बघा. ट्रान्समिशन म्हणजे काय? उत्तर आहे ए. विद्युत शक्ती अति उच्च दाबाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले त्यालाच ट्रान्समिशन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 3 बघूया. जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होत नाही त्यांना काय म्हणतात? बघा, जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होत नाही त्यांना काय म्हणतात? बघा, उदाहरणार्थ लाकूड, प्लास्टिक, रबर हे चुंबकाकडे आकर्षित होत नाही, त्यांना डायमॅग्नेटिक पदार्थ असे म्हणतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सी. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला भेटत राहा. चला पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5 बघा. क्रेडल गार्डिंग कोठे केली जाते? बघा, क्रेडल गार्डिंग कोठे केली जाते? महत्वाचे म्हणजे गार्डिंग म्हणजे काय हे तर तुम्हाला माहितच असेल, परंतु पुन्हा मी सांगतो. बघा, ओव्हरहेड लाईन 11 केव्हीची लाईन, त्या खाली ती तार तुटून खाली पडू नये त्यासाठी जी तारेची झोड तयार केलेली असते त्याला गार्डिंग असे म्हणतात. तर बघा, क्रेडल गार्डिंग म्हणजे काय? तर बघा, प्रश्नाचं उत्तर आहे ए. 11 केव्ही लाईनचे कंडक्टर आडवे जात असतील तिथे. बघा, 11 केव्हीचे कंडक्टर हे नेहमी आडवेच जातात आणि त्या ठिकाणी ते तुटून खाली पडू नये म्हणून त्या ठिकाणी क्रेडल गार्डिंग केलेली असते. म्हणजेच जे कंडक्टर आडवे जातात त्याला क्रेडल गार्डिंग असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 6 बघा. केज गार्डिंग कोठे केली जाते? बघा, मागील प्रश्नामध्ये आपण बघितलं की क्रेडल गार्डिंग या ठिकाणी केज गार्डिंग विचारलं आहे. बघा, तर केज गार्डिंग ज्या ठिकाणी कंडक्टर हे बघा उभे जात असतील, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे डी. एलटी लाईन कंडक्टर उभे जात असतील तिथे. बघा, उभे कंडक्टर हे शक्यतो एलटी लाईनचे असतात. 11 केव्हीचे कंडक्टर उभे नसतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे डी. एलटी लाईन कंडक्टर उभे जात असतील तिथे केज गार्डिंग ही केलेली असते. प्रश्न क्रमांक 7 बघा. वीज निर्मिती केंद्रामध्ये किती दाबाने विद्युत शक्ती निर्माण केली जाते? बघा, ज्या ठिकाणी जनरेशन होते त्या ठिकाणी वीज निर्मिती ही किती दाबाने, किती व्होल्टेजने तयार केली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी. 11 केव्ही. बघा, 11 किलो व्होल्ट दाबाने वीज निर्मिती केंद्रामध्ये केली जाते आणि त्यानंतर त्याचे स्टेप अप करून ती 400 केव्ही ते 200 केव्ही ही प्रायमरी ट्रान्समिशनने पाठवली जाते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सी. 11 केव्ही म्हणजेच वीज निर्मिती केंद्रामध्ये 11 केव्ही दाबाने विद्युत शक्ती ही निर्माण केली जाते. प्रश्न क्रमांक 8 बघा. वीज निर्मिती केंद्रामध्ये आणि सबस्टेशन मध्ये कोणत्या प्रकारची अर्थिंग केली जाते? बघा, वीज निर्मिती म्हणा, सबस्टेशन या ठिकाणी कोणत्या प्रकारची अर्थिंग ही केली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए. सिस्टम अर्थिंग. यालाच न्यूट्रल अर्थिंग सुद्धा म्हणतात. बघा, आणि दुसरा जो पर्याय आहे उपकरण अर्थिंग, तर वॉशिंग मशीन आणि इतर आपले घरातील घरघंटी म्हणा, या ठिकाणी उपकरणांना जे अर्थिंग केली जाते त्यांनाच उपकरण अर्थिंग असे म्हणतात. आणि विशेष मागणी अर्थिंग म्हणजेच मोठमोठ्या इमारती, इंडस्ट्रीयल या ठिकाणी विशेष मागणी अर्थिंग
ही म्हणजेच या प्रकारची अर्थिंग ही केली जाते. परंतु आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे वीज निर्मिती केंद्रामध्ये आणि सबस्टेशन मध्ये कोणत्या प्रकारची, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए सिस्टम अर्थिंग या प्रकारची अर्थिंग ही वीज निर्मिती व सबस्टेशन मध्ये केलेली असते. प्रश्न क्रमांक 9 बघा, भारतीय विद्युत नियमानुसार सब सर्किट मध्ये जास्तीत जास्त बघा ती किती करंट मान्य आहे. बघा, भारतीय विद्युत नियमानुसार सब सर्किट मध्ये जास्तीत जास्त किती करंट मान्य आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए 5 एम्पियर एवढा करंट हा सब सर्किट मध्ये मान्य आहे. आणि पॉवर सब सर्किट मध्ये विचारलं असतं तर त्यासाठी 15 एम्पियर इतकं करंट मान्य आहे. आणि सब सर्किट मध्ये वॅट विचारलं असतं तर या ठिकाणी 800 वॅट लोड हा सब सर्किटला असतो आणि पॉवर सब सर्किटला 3000 वॅट लोड हा पॉवर सब सर्किटला असतो. प्रश्न क्रमांक 10 बघा, संरक्षण बेल्ट वापरणे हे कोणते संरक्षण चिन्ह आहे. बघा, सुरक्षा मधील हा प्रश्न आहे. संरक्षण बेल्ट वापरणे हे कोणते संरक्षण चिन्ह आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी आज्ञात्मक. या प्रश्नाचं उत्तर आहे बी आज्ञात्मक. संरक्षण बेल्ट वापरणे हे आज्ञात्मक संरक्षण चिन्ह आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा, कोणत्याही ओव्हरहेड लाईनच्या दोन जवळच्या पोल मधील अंतरास काय म्हणतात. बघा, कोणत्याही ओव्हरहेड लाईनच्या 11 kV म्हणा, 33 kV म्हणा, त्यापेक्षाही 66 kV कोणत्याही ओव्हरहेड लाईनच्या दोन जवळच्या पोल मधील अंतरास काय म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी स्पॅन. काय म्हणतात, स्पॅन. दोन पोलच्या अंतराला स्पॅन म्हणतात, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 12 बघा, विद्युत उपकरणाला लागलेल्या आगीला विझवण्यासाठी खालीलपैकी कोणते अग्निशामक वापरू नये. बघा, विद्युत उपकरणाला लागलेल्या आगीला विझवण्यासाठी खालीलपैकी कोणते अग्निशामक वापरू नये. या प्रश्नाचं उत्तर आहे ए फोम टाईप. फोम टाईपचे अग्निशामक हे विद्युत उपकरणाला लागलेल्या आगीसाठी विझवण्यासाठी वापरायचं नसते. बघा, प्रश्न क्रमांक 13 बघा, इशारात्मक चिन्हे कोणत्या आकारात दर्शवतात. बघा, इशारात्मक चिन्हे हे कोणत्या आकारात दर्शवतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी त्रिकोणी. या अक्षरात इशारात्मक चिन्ह ही दर्शवलेली असतात. तर वर्तुळाकारामध्ये प्रश्न डी बघा, वर्तुळाकारामध्ये कोणती, तर प्रतिबंधात्मक हे वर्तुळामध्ये दर्शवलेले असतात आणि सूचनात्मक हे चौकोनीमध्ये दर्शवलेले असतात. आणि वर्तुळाकारामध्ये प्रतिबंधात्मक व आज्ञात्मक हे पण वर्तुळामध्ये दर्शवलेले असतात. पण आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे इशारात्मक चिन्ह हे कोणत्या आकारात दर्शवतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी त्रिकोणी. प्रश्न क्रमांक 16 बघा, खालीलपैकी अर्थिंगच्या दोन पद्धती ओळखा. हा प्रश्न तर तुम्हाला माहितच असेल, याचं उत्तर सुद्धा तुम्हाला नक्कीच माहित असेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे प्लेट अर्थिंग व पाईप अर्थिंग. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. क्रमांक 17 बघा, जे पदार्थ चुंबकाच्या सहाय्याने आकर्षिले जातात त्यांना काय म्हणतात. बघा, जे पदार्थ चुंबकाच्या सहाय्याने आकर्षिले जातात त्यांना काय म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए पॅरामॅग्नेटिक पदार्थ असे म्हणतात. जे पदार्थ चुंबकाच्या सहाय्याने आकर्षिले जातात त्यांना पॅरामॅग्नेटिक पदार्थ असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 18 बघा, रेजिस्टन्स मोजण्यासाठी कोणत्या मीटरचा वापर करतात. बघा, रेजिस्टन्स मोजण्यासाठी कोणत्या मीटरचा वापर करतात. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी ओहम मीटर. ओहम मीटरने आपण रेजिस्टन्स हा मोजत असतो. तर व्होल्ट मीटरने आपण व्होल्टेज हे मोजत असतो. वॅट मीटरने आपण पॉवर मोजत असतो. प्रश्न क्रमांक 19 बघा, केबलचे इन्सुलेशन खराब झाल्यास कोणत्या प्रकारचा दोष उद्भवेल. बघा, केबलचे इन्सुलेशन खराब झाल्यास कोणत्या प्रकारचे दोष उद्भवेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए अर्थ फॉल्ट. तुम्ही म्हणाल ओपन सर्किट का नाही,
तर ओपन सर्किट जेव्हा केबल ही कुठेतरी पूर्ण ब्रेक होईल, ती कुठेतरी तुटून जाईल, पूर्ण ब्रेक होईल, तेव्हा त्या ठिकाणी ओपन सर्किट हा दोष होईल. आणि शॉर्ट सर्किट जेव्हा फेज न्यूट्रल एकत्र किंवा फेज फेज एकत्र झाल्यास शॉर्ट सर्किट होईल, त्याला शॉर्ट सर्किट मिळेल. मात्र केबलचे इन्सुलेशन खराब होईल, ती जमिनीला अटॅच होईल आणि त्या ठिकाणी अर्थ फॉल्ट निर्माण होईल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे अर्थ फॉल्ट. प्रश्न क्रमांक 20 बघा. ओव्हरहेड लाईन मध्ये विजेपासून संरक्षण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाचे नाव काय आहे? बघा, ओव्हरहेड लाईन मध्ये 11 केवी म्हणा, 33 केवी, 66 केवी, 400 केवी जे असतील त्या ओव्हरहेड लाईन मध्ये विजेपासून संरक्षण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाचे नाव काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी, लाइटनिंग अरेस्टर. बघा, लाइटनिंग अरेस्टर. आणि एअर सर्किट ब्रेकर हे कशासाठी वापरतात? एअर सर्किट आणि ऑइल सर्किट. तर ओव्हरहेड लाईन 11 केवी म्हणा, 33 केवी, एखादा कंडक्टर तुटून जमिनीवर पडल्यास हे ऑटोमॅटिकली इकडे आपल्या सबस्टेशन मध्ये ब्रेक होतात. हे ओव्हरहेड लाईनचे संरक्षण कसे करतात? तर ते कुठेतरी जमिनीवर पडले, अर्थ झाल्यानंतर इकडे ब्रेकर ट्रिप होत असतो, त्यासाठी हे वापरले जातात. आणि आयसोलेटर एखादं काम 11 केवी म्हणा, 33 केवी म्हणा, त्या लाईन वरती काम करायचं असल्यास फीडर ट्रिप करून आयसोलेटर ओपन केल्यानंतर पुढे आपण काम करू शकतो. त्याच आयसोलेटरचा उपयोग पुढे काम करण्यासाठी आयसोलेटर ओपन करून पुढे काम करू शकतो. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ओव्हरहेड लाईन मध्ये विजेपासून संरक्षण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाचे नाव काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी, लाइटिंग अरेस्टर. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.